बरोबर. आणि जसं आपण ज्याला पत्र लिहितोय त्याच्याप्रमाणे त्या पत्राचा आशय, त्या पत्रात आपण काय काय लिहू हे बदलतं. पत्र कोणाला लिहिणारे याची सुरुवात कशी असेल ती बदलते आणि पत्राचं शेवटचं जे वाक्य असतं ते थोडंसं चेंज होतं. ओके. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मॅच द पेअर सारखं करायचंय की सपोज कोणाला, आता स्क्रीनवरती बघू शकाल तुम्ही इथे, लेटर इज ऍड्रेस टू म्हणजे लेटर कोणाला लिहायचंय. पहिल्यापासून आपण वाचूया. किमया इज रायटिंग लेटर्स टू डिफरंट पीपल. किमया खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहितीये. हेल्प हर टू चूज द अप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स फॉर इच लेटर. ज्याला लेटर ऍड्रेस करणार आहे त्याच्यासाठी काय एक्सप्रेशन ती यूज करेल ते आपण बघूया की कशाने ती सुरुवात करेल, शेवटी ती काय लिहू शकेल आणि फायनली एकदम लेटर शेवटी संपवताना साइन ऑफ विथ म्हणजे संपवताना ती काय लिहिल. हे वेगवेगळ्या व्यक्तीनुसार बदलणार. तर ते कसं बदलू शकेल हे आपल्याला चूज करायचं आहे प्रत्येकामधून. सो द फर्स्ट इज लेटर इज ऍड्रेस टू किमयाज फादर. म्हणजे काय की किमया तिच्या वडिलांना पत्र लिहितीये. तर ती लेटर कसं सुरू करेल, पत्राची सुरुवात ती काय वापरेल. डिअरेस्ट डॅडी, माय डिअर बिट्टू, हाय मीता, ह्याच्यापैकी काय यूज करेल जरा मला लिहून पाठवा बरं चॅटबॉक्स मध्ये. ती जर वडिलांना पत्र ऍड्रेस करते तर ती काय लिहिल, स्टार्टिंग काय करेल. करेक्ट, डिअर डॅड और डिअरेस्ट डॅड, जो फर्स्ट ऑप्शन होता तो. करेक्ट, जे फर्स्ट दिलेलं आहे ते. तर आता कधीही पत्र सुरू करताना आपण काय, करेक्ट, आयदर डिअर और डिअरेस्ट असे काहीतरी वर्ड यूज करतो. रिस्पेक्टेड, डिअर, डिअरेस्ट याच्यापैकी काहीतरी. ओके. नुसतंच डॅड, नुसतंच मॉम असं नाही करणार. सो डिअरेस्ट डॅड इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे. लास्ट लाईन मध्ये काय येऊ शकतं, शेवटी ती असं म्हणू शकते, लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स, टेक केअर, सी यू सून, थँक यू, रिगार्ड्स, लॉट्स ऑफ लव्ह. याच्यापैकी ती काय काय लिहू शकेल. करेक्ट, टेक केअर येईल. अजून बरेच ऑप्शन्स येऊ शकतील. सी यू सून येईल, लॉट्स ऑफ लव्ह येईल. राईट. आणि लास्ट काय आहे, साइन ऑफ विथ. सगळ्यात शेवटी ती काय काय लिहू शकेल त्याचे ऑप्शन्स आहेत. त्यातला आता मुलगी आहे. सो फायनली काय येईल, युअर लव्हिंग डॉटर. राईट. सो द लेटर विल स्टार्ट विथ डिअरेस्ट डॅडी. त्याच्यानंतर तिला जे काही पत्रात लिहायचं आहे ते ती लिहू शकेल. जे काही सांगायचं आहे ते ती सांगू शकेल. आणि त्याच्यानंतर फायनली लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स, टेक केअर, सी यू सून, लॉट्स ऑफ लव्ह आणि फायनली युअर लव्हिंग डॉटर आणि त्या मुलीचं नाव दॅट इज किमया. ओके. सो असं लेटर मध्ये लिहिता येईल जर वडिलांना ऍड्रेस केलेला आहे. परफेक्ट. आता पुढचं तुमचं तुम्ही सांगा. किमयाज यंगर ब्रदर म्हणजे ती तिच्या लहान भावाला पत्र लिहितीये. तर कशाने ती सुरुवात करू शकेल, चॅटबॉक्स मध्ये लिहा. ती स्टार्टिंग कशाने करेल लेटरची. करेक्ट, माय डिअर बिट्टू. परफेक्ट. येस. त्याच्यानंतर लास्ट लाईन्स काय येऊ शकतील, इथे पण भरपूर येईल. लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स येईल, टेक केअर येईल, सी यू. मगाशी जे वडिलांबरोबर आलं ते सगळं भावाबरोबर सुद्धा येऊ शकेल लास्ट लाईन्सच्या सेक्शन मध्ये. आणि साइन ऑफ विथ मध्ये आपण काय लिहू शकू, जे सेकंड आहे ते, युअर वन अँड ओनली सिस्टर. परफेक्ट. जे शेवटी होतं ते, कारण हे बहीण एका भावाला पत्र लिहितीये त्यामुळे शेवटी यापैकीच काहीतरी येईल. करेक्ट, युअर वन अँड ओनली सिस्टर. युअर लव्हिंगली कॅन ऑल्सो बी रिटन. दोन्ही बरोबर आहे. युअर लव्हिंगली हे सुद्धा बरोबर आहे, युअर वन अँड ओनली सिस्टर हे सुद्धा बरोबर आहे. ओके. किमयाज फ्रेंड असं असेल तर
हाय आणि मग पुढे जे काही फ्रेंडचं नाव असेल ते लिहिता येईल. लास्टला युअर्स, राईट, युअर्स. येस, करेक्ट. हाय मीता. मध्ये आपल्याला काय करेक्ट और ओनली हाय कसंही लिहू शकते ती. आणि त्याच्यानंतर लास्ट लाईन्स मध्ये आपण परत लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स, टेक केअर, सी यू सून, थँक्यू, लॉट्स ऑफ लव्ह कुठलंही लिहू शकू. साइन ऑफ विथ मध्ये जे थर्ड ऑप्शन आहे तो लिहिता येईल, युअर्स. ओके. सो आतापर्यंत आपण जे बघितलं ते इनफॉर्मल लेटर्स मध्ये होतं. भावाला, मैत्रिणीला आणि वडिलांना पत्र होतं. सो हे जे लेटर्स असतात यांना इनफॉर्मल लेटर्स म्हणतात. आणि आता जे पुढचं आहे, किमयाज बॉस, म्हणजे किमया तिच्या बॉसला, ऑफिस मधल्या बॉसला जर पत्र लिहित असू तर काय लिहिता येईल? बॉस मॅडम, करेक्ट. सो जर करेक्ट, रिस्पेक्टेड सर और रिस्पेक्टेड मॅडम. करेक्ट. रिस्पेक्टेड त्याच्या आधी आपण रिस्पेक्टेड लावू शकतो, रिस्पेक्टेड मॅडम और रिस्पेक्टेड सर. आणि जेव्हा आपल्याला माहित नसेल की आपण समोरच्याला फक्त बॉस म्हणतोय आणि आपल्याला जर अननोन असेल, सपोज ऑफिस मधला नाही आहे ती व्यक्ती, रिस्पेक्टिव्हली नाही, रिस्पेक्टिव्हली नाही, रिस्पेक्टिव्हलीचं मीनिंग थोडं वेगळं आहे. रिस्पेक्टेड सर, ओके. जर आपल्याला बॉस आहे, जर आपल्याच ऑफिस मधला बॉस आहे तर वी नो वेदर फिमेल और मेल बॉस. बट जर माहित नसेल आणि आपण एखादं पत्र लिहित असू तर यू विल हॅव टू राईट रिस्पेक्टेड सर और मॅडम, जे ज्याला ऍड्रेस होईल तसं. ओके. मगाशी कोणीतरी रिस्पेक्टिव्हली पाठवलं, रिस्पेक्टिव्हली वर्ड. येस, प्लीज आस्क अ डाऊट. Saili, you can write it in the chat box, or if you want to switch on your mic and then ask, it is also okay. Hi, Miss. Yes, hi. Miss, can you hear my voice? Yes, properly. Miss, I did not attend the last class on Saturday. So, Miss, I did not ask you the doubt of farthest Yes, one. yes. Okay, sure. I checked it on in various books. Given in those books that further and furthest are also the words which are similarly used. Okay, please mute your mic. या सो द डाऊट वॉज, ते आपलं लेक्चर जे झालं होतं ते फक्त 7th 8th क्लासमध्ये झालेलं होतं. त्यामुळे तेव्हा 5th 6th मुलांना थोडंसं रेफरन्स आता लागणार नाही. बट सायली, तुला सांगते मी, ते लिहून पाठवते मी चॅटबॉक्स मध्ये. ओके, हे असं सुद्धा यूज केलं जाऊ शकतं. ओके. 5th 6th मुलांसाठी हे थोडंसं वेगळा पार्ट आहे, त्यांनी आता लक्ष नाही दिलं तरी चालेल. हे ट्युजडेच्या 7th लेक्चरमध्ये झालेलं होतं. फार फर्दर फर्देस्ट असं सुद्धा होतं, फार फार्दर फार्देस्ट असं सुद्धा होतं. ओके ओके, you are from 7th standard only. Okay, so the doubt was related with comparative and superlative degree. की फारचं फार्दर आणि फार्देस्ट असं होतं हे मला माहिती होतं, बट फारचं फर्दर, फर्दर हा वर्ड मला माहिती होता, फर्देस्ट असा वर्ड असतो की नाही याच्याबद्दल कन्फ्युजन होतं. सो मी काही बुक्स मध्ये बघितलं, फर्देस्ट असं सुद्धा यूज करतात. जसं फार्देस्ट यूज केलं जाऊ शकतं, फर्देस्ट सुद्धा यूज करतात, बट फर्देस्ट रेअरली यूज केलं जातं, फार्देस्ट मोर ऑफनली युज्ड. दॅट इज द डिफरन्स. ओके, so now we will come back to our topic. ओके, सो आता किमया तिच्या बॉसला जर ऍड्रेस एखादं लेटर लिहिणार असेल तर रिस्पेक्टेड मॅडम और रिस्पेक्टेड सर,
जर समोरची व्यक्ती कोण आहे आपल्याला माहित नसेल तर वी कॅन राईट इट ॲज रिस्पेक्टेड सर स्लॅश मॅडम. ओके. आणि लास्ट लाईन मध्ये काय लिहिता येईल सांगा बरं. आता इथे थोडासा क्रिटिकल पार्ट आहे की आपण लास्ट लाईन मध्ये काय लिहू शकतो. जे पिंक मध्ये दिलेलं आहे त्याच्यापैकी आपण काय लिहू शकू. करेक्ट. वी कॅन आयदर राईट रिगार्ड्स और थँक्यू. थँक्यू किंवा रिगार्ड्स दोन्ही असेल. आणि युअर्स फेथफुली और युअर्स सिन्सिअरली दोन्हीही येऊ शकतं. ओके. आपण आतापर्यंत जे इन्फॉर्मल लेटर मध्ये लिहित होतो लव्ह अँड वॉर्म रिगार्ड्स, टेक केअर, सी यू सून और लॉट्स ऑफ लव्ह, हे सगळं आपण फॉर्मल लेटर मध्ये यूज करत नाही. फॉर्मल लेटर मध्ये वी कॅन राईट आयदर थँक्यू रिगार्ड्स और थँक्स अँड रिगार्ड्स बोथ. बाकीचे सगळे सोडून आपण थँक्यू आणि रिगार्ड्स पैकी काहीही लिहू शकतो. युअर्स फेथफुली पण लिहू शकतो आणि युअर्स सिन्सिअरली पण लिहू शकतो. ओके. आता नेक्स्ट फॉर्मल लेटर मधला आहे मॅनेजर ऑफ हर बँक. बँकच्या मॅनेजरला लिहिताना काय लिहिणार ती. तर बिगिन विथ मध्ये थोडासा वेगळा पॅटर्न आहे. टू द मॅनेजर बँक ऑफ जे काही बँकेचं नाव आहे ते. ओके. तर आता एक करेक्ट. सो ते लिहायचा एक फॉर्मॅट असतो. मी आता चॅटबॉक्स मध्ये पाठवून ठेवते. आपण लेटर्स ओके. हा एक फॉर्मॅट आहे की 2 वरती लिहायचं. प्रेझेंटेशन गॉन फॉर एव्हरीवन, कारण मला असं दिसतंय यू आर प्रेझेंटिंग टू एव्हरीवन. आता प्रेझेंटेशन नसलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो चॅटबॉक्स मध्ये मी जे दिलंय ते दिसतंय. 2 आधी लिहायचं, 2 नंतर कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर द मॅनेजर, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि नेक्स्ट लाईनला बँकेचं नाव लिहायचं. एका लाईन मध्ये नाही लिहायचं, नसतं लिहायचं ते. आपण जेव्हा सगळं लेटर्स पूर्ण शिकू तेव्हा मी हे सांगेन. आता फक्त आपल्याला एवढंच बघायचंय की स्टार्टिंगला काय लिहायचंय आणि लास्टला काय लिहू शकतो आपण. ओके. सो आत्तासाठी फक्त लक्षात ठेवा की आपल्याला कसा पॅटर्न लागतो ते. म्हणजे जेव्हा आपण इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटर्स शिकू नेक्स्ट लेक्चर्स मध्ये तेव्हा सोपं जाईल तुम्हाला. ओके. आणि तिथे पण शेवटी लिहिताना थँक्यू और रिगार्ड्स या दोनपैकी काहीतरी येईल. आणि साइन ऑफ विथ आयदर युअर्स फेथफुली और युअर्स सिन्सिअरली. आणि मिसेस बेंद्रे हु लिव्स इन द सेम कॉलनी. सो आता कॉलनीमध्ये कोणीतरी राहत आहे त्यांना लेटर पाठवायचंय. सो शी कॅन राईट डिअर मिसेस बेंद्रे, दॅट इज डिअर, आणि पुढे जे काही नाव असेल, मिसेस असेल तर मिसेस, मिस्टर असेल तर मिस्टर, किंवा ओके ह्याच्यापैकी काहीही लिहिता येऊ शकेल. तर आता जो मी MRS लिहिलाय तो मिसेस साठी वापरतात फॉर मॅरिड वुमेन आणि MS. मिस साठी वापरतात फॉर अनमॅरिड वुमेन, फॉर गर्ल्स. ओके. असं लिहिलं तर हे असतं मॅरिड साठी आणि असं लिहिलं तर हे असतं अनमॅरिड साठी. आणि मिस्टर हे तर मुलांसाठी असतं, ते मिस्टर ॲज इट इज राहतं. ओके. व्हेरी गुड. आणि ह्याचं सुद्धा आता हे सुद्धा परत मिसेस बेंद्रेंना लिहित असलेलं लेटर हे सेमी फॉर्मल होणार आहे. म्हणजे ना घरच्या व्यक्तीसाठी आहे बट कॉलनी मधल्या कोणासाठी तरी आहे. त्यामुळे एकदम आपण जसं इन्फॉर्मल लिहू, घरच्यांसाठी लिहू तितक्या फ्रीली नाही लिहिलं जाणार. आणि जितकं फॉर्मल आपण बॉसला लिहू तितकं फॉर्मलही नाही. सो वी कॅन ऍड्रेस दिस एज सेमी फॉर्मल लेटर. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. नाही आहे, मी मीटिंग मध्ये लेफ्ट झाले होते बट आय जॉईंड बॅक. आता दिसतंय प्रेझेंटेशन. आता आवाज पण येतोय, प्रेझेंटेशन पण येतोय. येस. ओके.
ठीक आहे. सो आता एक शेवटचा पॅराग्राफ आहे तेवढा मी वाचून टाकते. यू कॅन यूज फ्रेंडली इन्फॉर्मल लँग्वेज विथ युअर क्लोज रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. जे नातलग आहेत आणि मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर आपण फ्रेंडली इन्फॉर्मल भाषा वापरू शकतो. वेन यू आर रायटिंग टू अदर्स यू हॅव टू यूज युअर वर्ड्स केअरफुली. जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी किंवा अननोन व्यक्तीला पत्र लिहितोय आपल्याला शब्द एकदम जपून किंवा व्यवस्थित लिहायला लागतात. का तर आपली पर्सनॅलिटी त्या व्यक्तीला माहित नाहीये. ती व्यक्ती आपल्याला पर्सनली ओळखत नाहीये, बट त्या लेटर थ्रू ती व्यक्ती आपल्याला जज करणार आहे. म्हणून तिथे आपल्याला जास्ती व्यवस्थित पत्र लिहायला लागेल. ऑन सच ऑकेजन्स सम टिपिकल पोलाइट एक्सप्रेशन्स आर यूज्ड. हे नॅचरल आहे की जेव्हा आपण एखाद्या अननोन व्यक्तीला काहीतरी लिहित आहे तर आपला पोलाइटनेस दिसला पाहिजे, त्याच्यातून समोरच्याला रिस्पेक्ट दाखवला गेला पाहिजे. राईट. सो तेव्हा काही पर्टिक्युलर वर्ड्स आहेत किंवा काही असे सेंटेन्सेस आहेत जे यूज करायला लागतात. थँक्यू, रिगार्ड्स, और युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, असं. ओके. ते जेव्हा आपण डिटेल्ड शिकू, पूर्ण पत्र व्यवस्थित लिहायला शिकू, तेव्हा परत एकदा मी सगळं एक्सप्लेन करेन. डोंट वरी अबाउट इट. ओके. आता रीडिंग आणि स्पीकिंगला स्टार्ट करूया आपण. येस, वी विल स्टार्ट विथ स्पीकिंग. मागच्या वेळेला आपण आधी रीडिंग घेतलं होतं, आता स्पीकिंग घेऊन ज्यांना ज्यांना बोलायचंय त्यांचे टॉपिक्स होऊन जातील. ओके. सायली फॉर स्पीकिंग, गौरव फॉर रीडिंग, शर्विन रीडिंग. शर्विन. ओके, ठीक आहे. आतापर्यंत माझ्याकडे भरपूर नावं झाली आहेत. लिहिली आहे मी. शार्दूल, निधी, ज्यांनी पहिल्यांदा नावं दिलेली आहेत त्यांची नावं लिहिली आहेत मी. ओके, बास झाली. आजच्यासाठी नावं बास झाली आहेत आपल्याला. जर वेळ उरला तर आपण घेऊया. सो वी विल स्टार्ट विथ प्रमिता. प्रमिता, प्लीज स्विच ऑन युअर माइक अँड स्पीक ऑन सम टॉपिक. Hello. Yes, your voice is clear. My hobby. I like to sing a song. My brother can play a musical keyboard very well. As I am also started to sing a little. I am not well trained, but I want to sing a song as good as possible. To sing a song is my hobby. Okay, very good, Pramita. मस्त बोललीस. यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. परफेक्ट. अजून एक मी टॉपिक दिलाय, गणपती फेस्टिवल. त्याच्यावरही कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. आपण 3 टॉपिक्स पैकी कुठलाही जो तुम्हाला हवा त्या टॉपिकवर बोलू शकाल. माय फेवरेट गेम, माय हॉबी और गणपती फेस्टिवल. ओके. आता नेक्स्ट स्पीकिंगच्या लिस्टमध्ये आहे मानसी. Hello. Mansi, please switch on your mic. Yes. Okay. Very good. You can start speaking. Yes. My hobby is karate and I like karate very much. It makes our bones strong. I have more benefits like self-defense, etc. And I have received 3 medals in my match and I am been to my yellow belt. Thank you. ओके, व्हेरी गुड. मस्त मानसी, बोललीस पण छान आणि हॉबी पण एकदम वेगळी आहे कराटे. इट इज गुड फॉर सेल्फ डिफेन्स ऑल्सो. ओके, सो नेक्स्ट वन इज दीपिका. प्लीज स्विच ऑन युअर माइक. Ma'am, येस, यू कॅन स्टार्ट स्पीकिंग. my favorite game. My favorite game is cricket. Cricket is best of the game. Cricket playing within big and open stadium. Cricket playing with 2 teams. Different types of cricket. Example, IPL means India Premier League, World Cup. Cricket play with any teams. And cricket teams the different name. Example, Kolkata, Mumbai Indians, Chennai Super King,
Bangalore, etc. In cricket team, play 11 player. Cricket is outdoor game. Okay. ओके, व्हेरी गुड. मस्त बोललीस दीपिका. यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. ओके, नेक्स्ट वन इज माहिका फॉर स्पीकिंग. माहिका. ये सायली, तुझं नाव आहे पुढे लिस्ट मध्ये. भरपूर मोठी लिस्ट आहे आज. सो येस माहिका, प्लीज कंटिन्यू विथ स्पीकिंग. टीचर, मी गणेश फेस्टिवल वर बोलू. हो, नक्की. Ganesh festival. This festival is celebrated as the birthday of Sri Ganesh. Ganesh Chaturthi is a 11-day festival. The festival of Ganesh Chaturthi is celebrated with great pomp in Maharashtra. On Ganesh Chaturthi, people install the idol of Lord Ganesha in their homes and temples. Thank you. ओके, व्हेरी गुड. मस्त माहिका, छान बोललीस. आपलं आपण तयार केलं होतंस ना तू हे स्पीच. ओके, व्हेरी गुड. मस्त. द नेक्स्ट वन इज सायली. Diksha, shall I write your name in speaking? Yes, miss. Yes. Okay, please start speaking. I'm going to speak. Hi, friends. I'm going to speak on my Ganesh Chaturthi. Ganesh Chaturthi is a festival which is celebrated with all prompts and joy. We all people celebrate Ganesh Chaturthi. We all Indians come united in this festival. In Konkan region, Ganesh Chaturthi is celebrated with a lot of joy. In my society, we all celebrate Ganesh Chaturthi with lot of joy. When the Ganesh idol comes to our home, we all relatives come together, play fugdis or play other games, and invite the Ganesha to our houses. We all do prayers day and night. On the Visarjan day, we all come together, take the idol, and do the Visarjan of Ganesh Chaturthi. I like Ganesh Chaturthi and it is my favorite festival. Thank you. Okay, very good, Saili. एकदम मस्त बोललीस. Perfect. Vocabulary was also good and grammar was also good. Okay. So now next one is Aditi. Hello, Yes, please start speaking. my hobby. Everyone has hobbies like reading, swimming, cooking, etc. Similarly, my hobby is dancing. Dance is an exercise to my body. Dance is a relax my mind. I started dancing, so I didn't know when the time was finished. When I get bored, I start dancing. I feel cool when I dance, so I love dancing very much. Thank you. Okay, very good, Aditi. Mast. Okay, Sharvin, I have written your name in reading. The next one is Pradyumna. Pradyumna for speaking. My name is Pradyumna Praveen Mote. Today I am talking about Ganesh festival. Ganesh festival is my favorite festival. Ganesh festival is coming once in a year. We make modak for Ganesh Ganpati Bappa. We pray at two times in a day, at morning and evening. We believed Ganpati is a genius god. Okay, very good. परफेक्ट. आता इथे एक थोडंसं मला फक्त ऍड करायचं आहे असं की आपण जेव्हा गणपती बाप्पा बद्दल बोलत असू
आपल्याला समज इंग्लिशमध्ये देवासाठी ऍड्रेस करतोय आपण, तर आपण कसं म्हणणार? एक वर्ड यूज केला जातो, माहितीये कोणाला? गणपती देव असं आपण मराठीत म्हणणार, तर इंग्लिशमध्ये आपण गॉड. ओके, ऍड्रेस करता, करेक्ट, लॉर्ड गणेशा. परफेक्ट, लॉर्ड गणेशा. हा लॉर्ड हा वर्ड आपण यूज करू शकतो कुठल्याही देवाच्या आधी. ओके, आता प्रद्युम्न बोलताना मला जाणवलं की त्याला तिथे वर्ड हवा होता एक कुठला तरी, तिथे आपण लॉर्ड गणेशा किंवा कुठल्याही देवाचं नाव असेल, वी कॅन यूज लॉर्ड. ओके, व्हेरी गुड. So the next one is Diksha. Diksha, please switch on your mic. Yes, Miss. Yes, please start speaking. My favorite game. My favorite game is the football. It is a popular game in the world. Football is a playing between two teams. Each side has 11 players. I like football because it is a fast game. I play in my school football team. I am a captain of our team. Football is a good game from mind and body. Okay, very good. मस्त बोललीस दीक्षा. You can switch off your mic now. अजून कोण आहे स्पीकिंग साठी? प्रमिताला अजून एकदा बोलायचं आहे. प्रमिता, येस, प्लीज स्विच ऑन युअर माइक. अजून कोणाला परत एकदा दुसऱ्या एखाद्या टॉपिकवर बोलायचं असेल तरी यू कॅन गिव्ह युअर नेम्स. येस प्रमिता, यू कॅन स्विच ऑन युअर माइक नाव अँड स्टार्ट स्पीकिंग. Yes, ma'am. येस, प्लीज स्टार्ट. My favorite game. Carrom is my favorite game. It is an indoor game. 4 players can play this game. It is very interesting game. Carrom is made up of wood. It helps us to improve our mind. I like it very much. ओके, व्हेरी गुड. आत्ताच्या आत्ता लगेच लेक्चर चालू असताना तू तयार केलंस हे स्पीच. इट वॉज रिअली व्हेरी नाईस. ओके, यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. परफेक्ट. सायलीला अजून एकदा बोलायचंय. ओके, माइक ऑन केला सायली तरी चालेल. Yes, yes. You can switch on your mic and start speaking on any topic. Saili? Yes, Miss. Okay, please start Can speaking. Miss, can I talk about my lockdown time? How do I spend my time? Okay, no problem. You can talk about it. Yes, please start. Hi, friends. Today I'm going to tell you how lockdown. When this COVID-19 pandemic, Miss, someone is No, no, your voice is breaking. Please just give her 2 minutes. सायली 2 मिनिटांनी परत एकदा तू माइक ऑन करून बोल, कारण आवाज थोडा ब्रेक होत होता. Miss now. It is clear now. Please start. We will check it. Okay, Miss. Yes. Hi, friends. Today I'm going to tell you how do I spend my time in lockdown. Before this pandemic of COVID-19, we all used to go down and play with the nature. Yes, it was having a lot of fun. My schedule before the pandemic of lockdown was very nice and it was going very smoothly. But as this COVID-19 pandemic came in our nation, our president
येस, तुझा आवाज परत बंद झालाय. Our, our President Narendra Modi declared lockdown. But due to this lockdown, there was a stop in my smooth running timetable. So, me and my family members decided to make a new timetable. Yes, to follow this timetable, it was going a bit hard in first periods. But as we got used to this lockdown, it was very easy to be followed. We made timetable as we will get up, do our prayers, do some yoga, and have do some studies in between. Then, after doing these studies, as we are in home, we can't go outside. So, me and my father, mother, we all used to play board games like Snake and Ladder, Carom, Chess, etc. We had a lot of lovely times in this lockdown. Yes, but due to this lockdown, we can't go outside. Mm, outside. So we all, me and my family members, do exercise in our house only. My father and mother are doctor, so they need to go outside the house. But we are strictly told that we should not touch the things of my parents and mother. So after a certain time, I we me and my brother could not play with my father and mother, and thus the further time was going more harder. But then onwards, me and my brother adjusted with it, and then now the COVID-19 lockdown is going out more smoothly. I hope this COVID goes on more fast and we can go to our schools very soon. It would be very nice when we will come again to the nature with a direct contact. Thank you. Okay, very good, Saili. The speech was really nice. ओके, फक्त ह्याच्यात एकच सांगायचं होतं अजून मला, तुझ्यामध्ये तू नरेंद्र मोदींच्या आधी प्रेसिडेंट लावलास, सो ते प्राईम मिनिस्टर आहे. ओके, एक ऍडिशन सगळ्यांसाठीच आहे, फक्त सायलीसाठी नाही, सगळ्यांसाठी. It was my mistake. येस येस, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. प्राईम मिनिस्टर आपण मराठीमध्ये पंतप्रधान म्हणतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी. सो इंग्लिश वर्ड फॉर पंतप्रधान इज प्राईम मिनिस्टर, आणि प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. ओके, प्रेसिडेंटला मराठीत राष्ट्रपती म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे हे. येस, परफेक्ट. यू कॅन स्विच ऑफ युअर माइक, सायली. इट वॉज रिअली नाईस स्पीच. हा सुद्धा आपल्याला एक टॉपिक मिळालाय. अजून कोणालाही बोलायचं असेल या टॉपिकवर तर आपण नेक्स्ट लेक्चरला बोलू शकतो. हाऊ आय स्पेंट माय लॉकडाऊन. ओके, हो, रीडिंग घेते मी, स्टार्ट करते आता. बरं, अजून एक सायलीने वेगळा वर्ड यूज केला होता जो कोविडसाठी सगळेजण वापरतात, पॅन्डेमिक. तर ह्या पॅन्डेमिकचं मिनिंग माहिती आहे कोणाला? जर माहित असेल तर चॅटबॉक्स मध्ये स्टुडंटनी नाव पाठवा आणि मिनिंग एक्सप्लेन करा. 2 जणांनी नो लिहिलंय. ओके, नो. कोणाला माहिती आहे पॅन्डेमिक म्हणजे काय? ओके, आय टेल यू. बायोलॉजिकल. Okay, you know. Okay, very good. Please switch on your mic and tell us what is pandemic. Yes, miss. Yes, what do you mean by pandemic? Miss, pandemic means when a disease spreads on a large scale with a rapid infection or virus is known as pandemic. Okay, very good, perfect. You can switch off your mic now. So सायलीने आपल्याला पॅन्डेमिकची डेफिनेशन सांगितली. तर कोरोना फक्त भारतात आहे का? तर नाही, त्यांनी वर्ल्ड वाईड प्रत्येक देशामध्ये कोरोनाचा इफेक्ट आहे. बरोबर. चायनामध्ये पहिल्यांदा ओरिजिनेट झाला, तो चायनामध्ये, भारतात आला, अमेरिकेत आहे, युरोप मधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आहे.
राईट. सो प्रत्येक देशामध्ये कोरोना स्प्रेड झालेला आहे. जेव्हा एखादा डिसीज असा सगळ्या देशांना वर्ल्ड वाईड अफेक्ट करतो, अख्ख्या जगामध्ये तो पसरतो, तेव्हा त्याला पॅन्डेमिक म्हणतात. ओके. जो डिसीज ही बायोलॉजिकल टर्म आहे. पॅन्डेमिक, एपिडेमिक, एंडेमिक असे बरेच सारे टर्म्स असतात. ते सगळे आपल्याला आता लर्न नाही करायचे, ते पुढे येतील तुम्हाला सायन्समध्ये मोठे झालात की. आता कोरोना चालू आहे, पॅन्डेमिक वर्ड यूज करतो, बरेच वेळेला ऐकतो आपण, म्हणून मी सांगितलं पॅन्डेमिक. मराठी किंवा हिंदीमध्ये त्याला महामारी म्हणतायत. न्यूजमध्ये मराठी चॅनल, हिंदी चॅनल लावला तर महामारी ऐकायला येतं, इंग्लिश न्यूज चॅनल लावले तर पॅन्डेमिक. सो पॅन्डेमिक म्हणजे जेव्हा वर्ल्ड वाईड डिसीज स्प्रेड होईल तेव्हा, एक कुठली तरी एरिया न अफेक्ट करता सगळ्या ठिकाणी जेव्हा अफेक्ट होतील तेव्हा पॅन्डेमिक असं आपण म्हणणार. ओके. सो वी विल स्टार्ट विथ रीडिंग नाव. ओके. Just give me a moment to present the screen. Yes, पहिलीच नावं आहेत प्राजक्ता आणि हर्षद. Is the screen visible? Screen दिसतोय? Yes, okay. So first name is Prajakta. Please switch on your mic. Yes. Yes, and please start reading The Wild Boar and the Fox. One day a wild boar was sharpening his sticks against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. Okay, very good. Bas. You can switch off your mic now. Next one is Harshad. Harshad, please switch on your mic and start from at last. At last the fox said with a grin, why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. True, replied the boar. Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my sticks. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer. This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. Okay, very good. You can switch off your mic now. एक छोटीशी स्टोरी होती जी आपण वाचली. थोडक्यात कोणी मला त्याचं मीनिंग सांगू शकेल? जी स्टोरी आपण आता वाचली. बरेचसे जण आलेले आहेत. सो फर्स्ट सायली, तू दोनदा बोलली आहेस म्हणून आता आपण दुसऱ्याला चान्स देऊ. अजून एक आहे. स्टुडंटचं नाव पाठवा ना प्लीज. प्रियांका चव्हाण. दीपिका. स्टुडंटचं नाव दीपिका आहे? येस दीपिका. Yes. ओके. मीनिंग सांगतेस ना तू? हाँ. सांग. एके दिवशी एक रानटी बोर म्हणजे काय? रानटी डुक्कर. रानडुक्कर.
ग्रँटी डुक्कर त्याचे जे दात असतात ते शार्प करत होता. तेव्हा त्याच जंगलात एक फॉक्स कोल्हा राहत होता. तो कोल्हा नेहमी दुसऱ्या प्राण्यांच्या तीस म्हणजे काय? काय? तीस म्हणजे काय? एक मिनिट हा, मी टेक्स्ट बुक उघडते. मला तुझा वर्ड व्यवस्थित ऐकू येत नाहीये. कुठला वर्ड म्हणतेस तू? टीज, चिडवायला, चिडवणं. चिडवायचा चान्स बघत असतो नेहमी. तो बघायचा. तो तो त्या अँटीडुकरला त्याचे दात शार्प करताना बघतो. मग तो त्याला चिडवायचा विचार करतो आणि तो तिकडे एकदम घाबऱ्या होण्याचं नाटक करतो आणि तिकडे फिरतो की इकडे कुठं तरी डेंजर आहे किंवा एनिमी आहे कुठं तरी इकडे. व्हेरी गुड. मग शेवटी पण तो जो ग्रँटी डुक्कर असतो तो त्याला काहीच बोलत नाही आणि ते जे त्याचं काम आहे ते तो करत राहतो. शेवटी तो फॉक्स त्याला विचारतो की तू असं काम हे का आता हे का तुझं दात आहे ते शार्प का करतोयस? मी खूप ट्राय केलं पण इकडे एनिमी आहे का डेंजर आहे का बघण्याचं, पण इकडे काहीच नाही. मग तो ग्रँटी डुक्कर बोलतो बरोबर, आता इकडे कुठचंच एनिमी नाहीये, पण जेव्हा इकडे कुठचं तरी डेंजर किंवा एनिमी येईल तेव्हा मला माझे दात किंवा माझं शस्त्र असेल ते शार्प करायला वेळ भेटणार नाही. मग ही गोष्ट आपल्याला हे सांगते की तुमची जी तुमचं रक्षा करण्याचं साधन आहे ते आधीच तुमचं तयार करून ठेवायचं. जेव्हा शेवटी तुमच्यावर कुठचं संकट येईल तेव्हा तुम्हाला ते तयार करण्याचं काहीच वेळ भेटणार नाही. परफेक्ट. एकदम मस्त मीनिंग सांगितलंस दीपिका. व्हेरी गुड. एकदम छान, कॉन्फिडेंटली, व्यवस्थित सांगितलंस तू. ओके, राईट, इट वॉज करेक्ट. सो हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच लागू आहे. एक्झाम आल्यानंतर आपण अभ्यासाला सुरू करायचं का? उद्या माझी एक्झाम नाहीये, मी कशाला आज अभ्यास करू असं नाही. आपण आधीपासून अभ्यास करत राहिलो, आपण वेल प्रिपेअर्ड असू, तरच आपल्याला शेवटी चांगल्या प्रकारे पेपर देता येईल. म्हणजे काय, आपल्याला आधीपासून कुठल्याही गोष्टीची तयारी करून ठेवायला हवी. समोर एखादी गोष्ट नाहीये म्हणून मी काही प्रिपेअरच करणार नाही, म्हणून मी काही तयारीच ठेवणार नाही, असं नाही. राईट, हेच आपल्याला या स्टोरीमधनं कळलं. ओके, मी ही स्टोरी रँडमली सिलेक्ट केली आहे. आय गेस ही 6th टेक्स्टबुक मध्ये सापडली मला. 4th टेक्स्टबुक मधली आहे की नाही माहिती नाही, बट 6th टेक्स्टबुक मध्ये मला हे सापडलंय. सो 4th मध्येही कदाचित असू शकेल. ओके, सो आता 1-2च मिनिट थांबा, मी अनसीन पॅसेज शोधते किंवा काहीतरी वेगळं शोधूया आपण रीडिंग साठी. थोडंसं अवघड घेऊया आपण. डायरेक्ट 9th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मधला एक पॅराग्राफ आहे, तो बघूया आपण कसा वाचू शकतोय ते. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नावं आहेत माझ्याकडे रीडिंगची भरपूर लेक्चरच्या सुरुवातीपासून लिहिलेली, तर आधी आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. प्राजक्ता आणि हर्षद झाले, त्याच्या पुढची नावं मी घेत जाते. जे राहतील त्यांनी काळजी करायचं काही कारण नाही, नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला वाचायला मिळेलच. Okay, so next one is Nidhi. Nidhi, please switch on your mic. Yes, ma'am. Okay, and start reading from The Swiss Family. Yes, ma'am. The Swiss Family Robinson is a well-known adventurous novel that people of many
countries. Screen is not clear. Is it not clear? Okay. Is it visible and clear now? Yes. Country have enjoyed for more than 200 years. Each has also been made into graphic novels and films. The novel writing by the Swiss Jiman, Clergyman John David, David Weiss. Weiss is not just an adventurous. It elements at teaching young people value like self-reliance, determination, love love for your family, cooperation, and prudent use of resource. It also has good lesson relevant in natural science, good husbandry, and even mathematics. Some Okay. elements of novel those Now you can stop now. पुढच्या लेक्चर मध्ये अजून बरंच वाचायचं आहे आपल्याला, त्यामुळे नो प्रॉब्लेम. Okay, ma'am. Okay. Yes, very good. Next name in the list is Deepika. Yes, ma'am. Okay. Please start reading from some elements. मॅम दिसत नाही नीट. थांब, स्क्रीन मोठा केला तर दिसेल. एक मिनिट, मी मोबाईल रोटेट करूया स्क्रीन आपण. आता दिसतंय? हा, वाच मग. Some elements of the novel do stretch reality to a certain extent, but we must consider that it is a work of fiction and not a fact file. Given below is a synopsis and outline of its basic story. William, Elizabeth, and their children had been traveling in a ship when the ship was caught in a great storm. The other passenger evacuated without them. William and his family, including the young children Fritz, Ernest, Jack, and Franz, were left to survive alone. They weathered the great storm, waiting in the ship's hold. The ship survived the night, and the family found themselves within sight of a tropical desert island. The next morning, they decided to get to the island. मॅम पुढचं दिसत नाही. आयलंड, त्यातला एस सायलेंट आहे. आयलंड म्हणायचं. आयलंड. मॅम त्याच्या पुढचं दिसत नाही. दे कुड पूर्णच दिसत नाहीये. दिसतंय पण ते हे असतं ना, ते मध्ये येतंय. काय मध्ये येतंय आता? ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बस आता नेक्स्ट लेक्चरला तुला परत एकदा वाचायला देऊया आपण. ओके. प्रेझेंटेशन गॉन फॉर एव्हरीवन. नाही, हा. नेक्स्ट नेम इज साकेत. साकेत, मी सिरियली सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत. येस, ओके. प्लीज स्टार्ट रीडिंग फ्रॉम नेक्स्ट पॅराग्राफच सुरू करूया आपण. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज पासून स्टार्ट कर. Over the next few days, William's father attached the floatable old kegs to one another and built a bow that curved around them. The family had landed successfully on the island. They set up a tent and softened the floor with armloads of grass they cut and spread to serve
As their beds, they came to a grove of trees. One tree grew what looked like gods on its Okay. Trunk. trunk. The father told Fritz the gods would make excellent bowls and spoons, and they cut them into various utensils. After some day, Elizabeth informed William that she wanted the family to move to a safer place. Their current camp was not exposed but also very dry and hot. If they built a house up in one of the large and trees, they would be safe from jackals. She described a perfect tree for the project whose trunk was a perfect 30, nearly 40 feet 40 in feet diameter. in a diameter. The branches Okay. were very Okay, very good. You can stop now. Let me check the next name in the list. साकेत नंतर गौरव आहे. Gaurav, I will share my screen. Please start reading. Please start from the branches. Yes, ma'am. Yes, Where it is? yes, okay. Start from the next paragraph then. The main knotted. Disla? The men knotted a rope at a certain intervals and attached the pieces of bamboo in each knot. Thus, they created their ladder. Father returned to the beach and collected driftwood, thinking it would be perfect to build a sledge on the runner rather than wheels. Later, they used it to transport materials. Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tended was producing healthy plants. Ma'am, till corn over. Melons, pumpkins, and cucumber were already growing. The next day, only the father and Fruits traveled to the woods exploring and finding such exotic plants as one with waxy fruit from which candles could be made. Fruits discovered a tree. Ma'am, what is that? Exuding a rubbery shape. Yes. Yes. Exuding a rubberish sap. Rubbery sap from which his father claimed that Claimed. they could make boots. Okay, very good. You can switch off your mic now. Thank you, Perfect. ma'am. येस. सो बऱ्याच लोकांचं स्पीकिंग आणि रीडिंग आज कव्हर झालंय. गौरव नंतरचे फक्त आता 3 जण राहिलेत. शार्विन 2च जण, शार्विन आणि माहिका. ओके. येस, 9th इंग्लिश बुक मधला होता. आय डोंट नो वेदर इट इज मराठी मीडियम और इंग्लिश मीडियम, बट जे रॅन्डमली सापडलं त्यातला मी ओपन केला होता. ओके. शार्दूल, पर तुझंही नाव मी ऍड करून ठेवते, बट बाकीच्यांना आपण नंतर देऊया बोलण्यासाठी. ठीक आहे. शार्दूल, अनुज नेक्स्ट लेक्चरला मिळेल. नेक्स्ट लेक्चरला थोडंसं ग्रामर पण शिकायचं आपल्याला, लेटर रायटिंग पण आहे आणि स्पीकिंग रीडिंग पण आहे. ओके, व्हेरी गुड. सो आजसाठीचा तुम्हाला एक छोटूसा होमवर्क देते. जे मगाशी आपण लेटर मध्ये वाचलेलं होतं, लेटरच्या पॅराग्राफ मध्ये आठवत आहे ना सगळं, ते लिहून काढायचं 3 चार्ट करून. जसं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं होतं तसं 3 चार्ट मध्ये फक्त काय काय येईल. फादर साठी लिहिताना पुढे काय येईल, माय डिअरेस्ट डॅडी, असं जे काही दिलेलं होतं ते तसं लिहून काढायचंय. जे आपण डिस्कस केलं तेच सगळं लिहायचंय फक्त.
ओके, व्हेरी गुड. बुक एकच मिनिट, मी सगळ्यांबरोबर स्क्रीनवरती शेअर करते. बुक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकाल तुम्ही म्हणजे त्याचा. ओके, सो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आय गिव्ह यू 2 minutes. स्क्रीनशॉट काढा लवकर, म्हणजे मग डन. व्हेरी गुड. येस, ओके, थँक यू अँड बाय. You can leave the meeting now. Bye, teacher. Bye, teacher. Bye, teacher. Bye bye, ma'am. Bye, Miss. Bye. Bye, ma'am. Yes, bye. Bye, ma'am. Thank you. Bye, miss. Bye, miss. Bye. Yes, you can leave the meeting.